नमस्कार. मी प्राचार्य भागचंद यादवराव अवताडे पाटील, प्रदेश संघटक, अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथील प्राचार्य भागचंद यादवराव अवताडे पाटील म्हणजे शिक्षण क्षेत्रामधील एक नामवंत व्यक्तिमत्व. माळेवाडीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये ते सर्वात लहान असल्याने सर्वांचेच लाडके होते. त्यांच्या बालपणीच वडील वारले, त्यामुळे त्यांना वडिलांच्या प्रेमाला मुकावे लागलेले आहे. परंतु भागचंद अवताडे पाटील हे कुठेही विचलित न होता मन लावून शिकत गेले आणि यशस्वी झालेले आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या यांचे मोठे नाव आहे. जिल्ह्यामध्ये त्यांची मोठी ख्याती आहे. म्हणून अशा या शिक्षणप्रेमी व गुणवंत, कीर्तिवंत आणि यशवंत व्यक्तिमत्वाच्या प्राचार्य अवताडे पाटील यांच्या आजवरच्या जीवनकार्याचा आढावा घेण्याकरिता त्यांच्याशी मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर. न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमात आज मुलाखत आयोजित केली आहे. अहमदनगर जिल्हा श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी या गावचे भूमिपुत्र, त्याचबरोबर विद्यमान प्राचार्य सन्माननीय भागचंद यादवराव अवताडे पाटील सर मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया तिथून की आज या ठिकाणी राज्यस्तरीय काम करत आहेत, शाळेमध्ये प्राचार्य आहात, मुख्याध्यापक आहात, परंतु तिथून सुरुवात करूया की जिथनं की काहीच नव्हतं. खरं तर माळेवाडी हे तुमचं मूळ गाव नाही का? एक विचारावं असं वाटतं की अनेक विद्यार्थ्यांना घडवणारे गुरुजी, अनेक शिक्षकांना मार्गदर्शन करणारे गुरुजी नाही का, परंतु गुरुजी घडले कसे आम्हाला ते ऐकायचे. तर तुमची जडणघडण नेमकी कशी झाली? या माळेवाडी या गावामध्ये बालपण कसं गेलं? तुमचं प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, एकूणच तुमचं अवताडे कुटुंब ते सांगा सर. नमस्कार. माझ्या बालपणाविषयी जर बोलायचं म्हटलं तर मी आमच्या सर्व बंधू भगिनीमध्ये शेवटचं अपत्य, त्यामुळं माझं बालपण तसं लाडात गेलं. परंतु ते लाड फार दिवस मला वडिलांकडून घेता आले नाही. वडिलांचं दुर्दैवी निधन मी इयत्ता 4थीमध्ये असतानाच झालं. परंतु आई आणि वडिलांची एक विचार असं वाटतं की वडील म्हणजे बाप जेव्हा जातो तेव्हा सगळं अगदी जग आपल्याला शून्य वाटतं नाही का, किंवा वडिलांशिवाय आयुष्य काहीच नाही. तर तुमच्या आयुष्यामध्ये वडिलांच्या नंतरचं जे आयुष्य होतं किंवा त्यांची जी उणीव तुम्हाला नेहमी भासली तुम्हाला तुमच्या कुटुंबाला, ते सांगा सर. माझ्या वडिलांचा काळ मला अत्यंत अस्पष्ट आठवतो. पण साधारण माझे वडील, त्यांची तुलना जर शारीरिक दृष्टिकोनातून पाहिली तर एक पैलवान होते, सुदृढ देह यष्टी होती आणि शेती महामंडळाच्या अगोदर पूर्वी बेलापूर कंपनी या ठिकाणी ते वाडी मुकादम म्हणून काम करत होते. आणि गावामध्ये त्यांची ख्याती अशी होती की ते गावामध्ये मारुतीचं मंदिर असतं, म्हणजे आपण शक्तीची देवता मानतो मारुती बजरंगबली, तर त्याच्यासमोर असे दगडाचे मोठाले गोटे ठेवलेले असायचे बघा. आपण जसं ॲटलासच्या पृथ्वी जशी घेतलेली तशा पद्धतीनं आमचे वडील ते दगडी गोटा घेऊन 5 चक्कर मारायचे. आणि असे त्या काळात बलसंवर्धन हा सर्वात मोठा हे असायचा. पुढं माझा जन्म झाल्यानंतर खूप माझे लाड झाले. अगदी लहानपणी आठवतं मला की नुकत्याच सायकली आल्या होत्या. वडिलांकडे एक सायकल होती. लोक अगदी पाहायचे की यादवराव म्हणजे नाना म्हणायचे, नानाकडं सायकल आहे. लोक सायकलसुद्धा पाहायला यायचे. त्या काळात माझ्या वडिलांनी मला छोटी सायकल घेतली होती. आता जी लहान मुलांना असते तर साधारण ती मला वाटतं 20 इंची असावी, 18 ते 20 इंची, आठवत नाही आता. परंतु ती पण मल्टी कलर होती, म्हणजे तिला कलर असा दिलेला. आणि छानपैकी असा जुने फोटोग्राफर यायचे, ते शटरचे कॅमेरे वगैरे असायचे ते हे करून, तर माझे फोटो वगैरे काढलेले होते. दुर्दैवानं पुढच्या काळात ते संग्रही राहिले नाही. सांगण्याचा भाग असा की माझं बालपण वडिलांनी खूप लाडात हे केलं. नाना तुमचे वडील नानाने खूप लाड केले.
परंतु नाना तुमचं पुढचं आयुष्य पाहायला राहिलं नाही का. मला असं वाटतं की बाप जातो परंतु बापाच्या आठवणी कायम राहतात. हो हो. तसंच तुमच्या नानांच्या आठवणी आहेत. नाना म्हणजे भाला माणूस, देव माणूस नाही का, अगदी ताकदवान माणूस हा. त्यांची म्हणजे प्रतिकृती पाहिली छत्रपती शाहू महाराजांसारखीच दिसत होती. सर इतका मोठ्या उंचीचा, अगदी मोठ्या विचाराचा माणूस, आणि जेव्हा अशी व्यक्ती घरातून निघून जाते तेव्हा घर समाज पोरका होतो खरं तर नाही का. वडिलांच्या माघारी तुमचा जो सांभाळ केला म्हणजे ॲब्सोल्युटली तुमची आई नाही का, तर आईने कशा प्रकारे वाढवलं, घडवलं, संस्कार दिले ते सांगा. पहिल्यांदा वडिलांची एक छोटीशी आठवण आहे. सांगा. सुरुवातीला ग्रामपंचायती स्थापन झाल्या, वडिलांनी शेती महामंडळाची म्हणजे पूर्वीची बेलापूर कंपनीची नोकरी सोडली आणि गावात आल्यानंतर त्यांचा दरारा अशा पद्धतीनं होता, जसं शारीरिक सुदृढता होती तसं मानसिकसुद्धा. तर ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर सर्व गाव त्यांच्याकडं आलं आणि म्हटलं की नाना तुम्हाला आता गावचं सरपंच व्हावं लागेल. ते म्हटले अरे माझ्या पाठीमागं नोकरीचे व्याप आहे किंवा मी बाहेरचे कामं असतात, मी करू शकत नाही. गावकऱ्यांनी खूप आग्रह केल्यानंतर एक जोडीदार होता, प्रश्न दिलदारपणाचा आहे, वामन मामा म्हणून. ते म्हटले अरे मला काय करता, ह्या वामनला करा. ते म्हटले अहो वामन नवीन आहे, तो गावातला एकच आहे, इथं पाटीलकीच्या याच्यामध्ये पाहिलं जातं बहुमत कोणाचं आहे, अवतडे मंडळी या ठिकाणी आहे. तर मैत्रीची केवळ एक आठवण किंवा मित्र कसा असावा त्याचं उत्कृष्ट उदाहरण ते वामन मामाला सरपंच केलं. तरी त्या लोकांचं समाधान झालं नाही गावकऱ्यांचं. ते म्हणले उपसरपंच तरी तुम्हाला व्हावं लागेल. तर पहिले ग्रामपंचायत स्थापनेनंतर उपसरपंच झाले आणि त्यानंतर दुर्दैवानं वडिलांचं छत्र हरवलं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मला 2 आया होत्या. मोठी आई, घरातली भूमिका तिची होती आईची, आणि माझी सख्खी आई तिची भूमिका होती बापाची. माझ्या आईची जर आठवण काढली तर या परिसरामध्ये एक कर्तृत्वान स्त्री म्हणून राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण याचा एकमेव अप्रतिम उदाहरण म्हणून आमच्या आईकडं बघितलं जायचं. वडील आजारी पडले, त्यांना जलोदर नावाचा रोग झाला, त्याच्यावरती कुठलाही आजार हे होत नाही. ग्रँड हॉस्पिटलमध्ये होते पुण्याला, इथंही श्रीरामपूरमध्ये दवाखाने केले. पण दुर्दैवानं वडील 3 मुलीचे लग्न केल्यानंतर बहिणींचे आमच्या कर्ज पाणी झालेलं होतं आणि दवाखाना वडिलांचा त्यावेळेस 2000 रुपये रोज, 69 साली, म्हणजे तेव्हा सोनं साधारणपणे 200 रुपयाच्या आसपास असेल. 2000 रुपये रोज त्या हॉस्पिटलचा चालू होता. आईने कुठलीही तमा न बाळगता अगदी 4-6 लाख रुपये कर्ज झालं त्या काळातलं. परंतु वडील जगले पाहिजेत असं तिचा हट्ट होता. बहिणींचे कर्ज आणि सर्व गोष्टी, आमचे शिक्षण, हे सगळं करत असताना या ठिकाणी आपण माझी शेती बघताय. या शेतीमध्ये एकरी 80-90 टनाचं ऊसाचं ॲव्हरेज आईने काढलं. या ठिकाणी सहकार तत्वावरती लिफ्ट योजना होती आणि ऊस आणि बाकीच्या शेतीमध्ये त्यावेळेस कर्जमुक्त स्वतः होऊन अगदी अशी परिस्थिती आलेली होती का शेती पण गहाण ठेवली होती निम्मी. परंतु तो बिचारा स्वर्गवासी झाला. स्वर्गीय गोविंदराव अधिकांचे मोठे बंधू लक्ष्मणराव ॲडव्होकेट, की त्यांनी कुठल्याही प्रकारचा कागद न करता जमीन हे केली. आणि सांगण्याचा भाग असा की आईचं वागणं आणि आचरण पाहिल्यानंतर, ते तारांबळ पाहिल्यानंतर गुपचूप ट्रॅक्टर यायचा, नांगरट करून जायचा. असं कोणी बालक आहे का? ट्रॅक्टरची शेती जिथं असेल ते धान्य झालं, चारा मला बैल नाही आहे, मावशीच्या घरी नेऊन टाक, अशा प्रकारे अधिक कुटुंबियांनी आमच्यावरती प्रेम केलं. आणि मला असं वाटतं की नेतृत्व असं असं नाही का की ज्यांनी तुमच्या कुटुंबाला पडत्या काळामध्ये सहकार्य हो केलं, हो, आणि म्हणून अशा कुटुंबाबद्दल नेहमीच मनामध्ये प्रेम राहतं. मला असं वाटतं की या जगामध्ये पदापेक्षा सुद्धा माणुसकी खूप महत्त्वाची आहे. निश्चित. आणि मला असं वाटतं की तुमच्यामध्ये ती आहे सर. तुमच्या आईने दिलेला हा फार मोठा दागिना आहे संस्काराचा. सर आईबद्दल, तुमच्या जन्म देणाऱ्या आईबद्दल अगदी भरभरून बोललात की त्या सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल,
अगदी माणुसकी जपणाऱ्या त्या होत्या नाही का? आमच्या आईला बहिणाबाईची उपमा दिली तरी कमी पडेल. अरे वा सर, आता तुमच्या आई आहेत का मग आता? नाही, आईचं दुर्दैवानं वयाच्या 100व्या वर्षात पदार्पण होत असताना माझ्या छोट्या मुलाची एंगेजमेंट झाली आणि मला खूप मोठा जन्मशताब्दी सोहळा आईचा करायचा होता. परंतु 3-4 दिवसात आईचं अगदी आजार कुठला नसताना वृद्धापकाळानं निधन झालं. त्यावेळेस तिचं वय 99 पार होऊन 100मध्ये गेलेली होती. आणि एक धिप्पाड उंची, रसरशी ताक, तुमचा जसा चेहरा आहे तसा माझ्या आईचं रूप होतं. परिसरामध्ये अगदी ते वाखाणण्यासारखं कर्तृत्व आणि आईची जी तुम्हाला 100वी साजरी करायची होती ती काही करता आली नाही. बऱ्याच वेळा काय असते, आपला बरंच काय करायचं असतं पण ते नियतीला ते मान्य नसतं. जसं वडिलांना सुद्धा तुमचे खूप लाड करायचे म्हणजे नानाला, पण काही काळानंतर त्यांचं निधन झालं आणि ते लाड राहून गेले खरं तर. आणि वडिलांचं आणखी एक उदाहरण आहे. मगाशी तुम्ही दातृत्वाचा विषय काढला. माझी मोठी आई, जिच्या वडिलांच्या नावावरती जुने म्हातारे लोक थोडेसे जुन्या काळातले पाटील थोडेसे वेगळ्या पद्धतीचे असतात, सर्व प्रॉपर्टी नावावर ठेवलेली होती. एक भाऊ थोडासा शेतीवरचा होता आणि पुढं त्यांचं निधन झालं. सर्व प्रॉपर्टीची मालक आमची आई झाली, मोठी आई. आणि मग वडिलांनी विचारलं, त्यांचं आहे त्यांना देऊन टाका म्हणले, आपल्याला लागत नाही. तर अक्षरशः आईचा पण हिस्सा, आणि त्यांना हिस्सा मिळतच नव्हता कारण नावावर रेकॉर्डवर काहीच नव्हतं. परंतु आईला कुळ कायद्यामध्ये 32 एकर जमीन मिळाली. माझ्या वडिलांनी एका शब्दावरती त्यांना देऊन टाका म्हटले, दिले. आणि 32 आणि 8 एकर 40 एकराचं क्षेत्र कुठलीही अपेक्षा न करता वडिलांनी आमच्या मामांच्या मुलांना किंवा मामांना देऊन टाकले. सख्या चुलत भावाला, स्वतः एकटीच होती, एकमेव वारसदार. नियमानं कायद्यानं बॅरिस्टर रामरावजी अधिकाऱ्यांनी केस लढवली आणि ती केस कायद्यानं ती मालक झालेली असल्यानंतर हायकोर्टातून ती जमीन वडिलांनी म्हणजे मेवण्यांना, तिच्या भावांना दान करून टाकली. मला या ठिकाणी अगदी मुद्दामून सांगावं असं वाटतं की एकीकडे आपण बघतो आपण की अगदी काकरी नाही का कोणी सोडत नाही, अगदी बाणसुद्धा अगदी टवकरण्याच्या लोकांची तयारी असते. आणि माळेवाडी येथील हे जे आवताडे पाटील जे कुटुंब आहे, मला असं वाटतं की जे आपलं आहे ते आपलंच म्हणायचं आणि जे लोकांचं आहे ते नको आपल्याला, ही भूमिका. अगदी विचार केला असता तर नानांना 40 एकर जमीन भेटली असती आणि आज फार मोठ्या जमिनीचे ते मालक झाले असते, मालकच झाले. परंतु अगदी मनाचा मोठेपणा किंवा मन स्वच्छ, कारण ज्याचं मन स्वच्छ असतं त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या घडतात. मी तर तुमच्या पूर्ण कुटुंबाचं कौतुक करतो, कारण स्वार्थ नसलेलं हे तुमचं कुटुंब आहे. अगदी मी म्हणाल की या माळेवाडी आणि परिसरामध्ये तुमचं कुटुंब आदर्श आहे. सर, मला एक विचारावं असं वाटतं की शिक्षण जे झालं तुमचं, अगदी प्राथमिक असेल, माध्यमिक असेल किंवा BEd पर्यंत, तर ते सांगा आता. म्हणजे शिक्षणामध्ये कसे होतात, कुठं शिक्षण घेतलं? प्राथमिक शिक्षण गावातच झालं. गावामध्ये 1ली ते 7वी पर्यंत, पूर्वी 4थी पर्यंत होती. परंतु आमच्या सुविधाचा म्हणजे हे बघून गावातील तत्कालीन राजकारणी लोकांनी थोडासा लक्ष घातलं गावच्या विकासाकडे. तसं हे गाव खूप शिक्षणप्रेमी आहे. लोकसंख्येच्या तुलनेनं शेजारच्या गावापेक्षा जवळपास आत्ता सध्या गावामध्ये किमान 400 ते 410 पर्यंत ग्रॅज्युएट्स असतील. म्हणजे 2000 लोकसंख्या 2200 लोकसंख्येमध्ये इतका मोठा प्रमाण आहे. म्हणजे गावात शाळा असली की फरक पडतो ना? हो, नाही, शाळेच्या अगोदर आहे ना, आता तर खूप वाढलं. म्हणजे आता जो फरक, तर मी प्रथम क्रमांकानंच असायचो. 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण माझं या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यावेळेची शिक्षण पद्धती, गुरुजींचे शिक्षण सुरुवातीला तर आम्हाला 7वी पास फायनल झालेले शिक्षक असायचे. नंतर पुढं नव्यानं DEd झालेले आलेत. आणि त्याच्यामध्ये मला प्रकर्षानं आमच्या गुरुचा उल्लेख करावासा वाटतो. ते एक मुख्याध्यापक म्हणून वायदंडे गुरुजी होते, मातंग समाजाचे होते. परंतु त्या माणसाची बुद्धिमत्ता गणितात इतके हुशार होते आणि शिस्तप्रिय होते
की त्यांनी एकदा प्रार्थना संपली, 7वीचा वर्ग म्हणजे त्यांच्या प्रतिष्ठेचा असायचा, प्रार्थना सुरू संपली, इकडं वर्गात मुलं जायचे ना जायचे, तोच त्या असेंब्लीमधूनच जोरात ओरडायचे, दर साल दर शेकडा 10% दराने 5 वर्षासाठी 19,500 रुपये दिले, तर त्याचे सरळ व्याज किती आणि चक्रवाढ व्याज किती. आणि तेवढ्या अंतरामध्ये एक साधारण 50 फुटाच्या अंतरामध्ये वर्ग असायचा. तिथं हातात घुंगराची काठी असायची, उत्तर लिहिलेलं नसेल तर पाठीत फटका बसणार, घुंगराची काठी. अरे अर्थात आम्हाला गणित यायचं, हुशार होतो, पहिला नंबर असायचा, तरी सुद्धा गुरुजीच्या शिस्तीपुढं. आणि मग आम्ही काय करायचो, पाटी आज कोणतं चालू आहे, आज कोणते उदाहरणं देणार, आपला साधारणपणे हे कोणतं चालू आहे प्रकरण माहीत असायचं. मग आता सरासरी चालू आहे किंवा चक्रवाढ व्याज सरळ व्याज चालू आहे, आम्ही फिल इन द ब्लँक्स ठेवायचो, फक्त पूर्ण लिहिलेला लागायचं त्यांना. मग वरती दर साल दर शेकडा टिंब दराने इतकी रक्कम असं. आणि अक्षरशः आपण प्रश्नपत्रिकेत जसे उत्तरं लिहायची तेवढी जागा सोडले तसा फॉर्म्युला तयार करून ठेवायचो. गुरुजींनी सांगितले की लगेच आणि ताबडतोब खालून उत्तर आलं, नाही आलं तर त्यांची एंट्री आणि उत्तर एकाच वेळेस आलं पाहिजे, इतके शिस्तीचे होते. अर्थात रात्री कंदील घेऊन यायचे, लाईट नव्हते. त्याच्यानंतर आमचे आत्ता गुरुजी आहेत, मला त्यांचाही अभिमान वाटतो, आगाव गुरुजी म्हणून नाव आगाव आहे, पाथर्डी पाडळीचे ते. आणि त्यांनी 6वीचा आणि 7वीचा वर्ग आमचा त्यांनी कंडक्ट केला. हे गुरुजी मुख्याध्यापक होते, हे बीजगणित शिकवायचे आणि ते अंकगणित शिकवायचे जुन्या काळात. कारण बीजगणित ही संकल्पना नुकतीच प्राथमिकमध्ये प्लॅन्टेशन झालेली होती किंवा अंमलात आलेली होती. तर त्या काळामध्ये या गुरुजींनी इतक्या उत्कृष्ट पद्धतीनं आज मलाही त्यांच्या शिकवलेल्या इतिहासाच्या 7 घराणे किंवा आपण बीजगणित बैजिक राशी किंवा आता आपण हे म्हणतोय त्याला शास्त्रामध्ये परागीभवन, पिकांची फलधारणा कशा पद्धतीनं होते, इतके चांगलं शिकवलं की ते ध्यानात राहायचं. आणि सर्वात महत्त्वाचं शैक्षणिक याच्यामध्ये शिक्षकांना जे आदर्श वाटावे इतके खडे स्वभावाचे होते. समाजाच्या दृष्टीनं त्यांचा स्वभाव तिरस्कारी होता, म्हणजे लोकांना ते कधी उपयोगी म्हणजे बाकीचं येत नव्हतं. अर्थात त्याचं कारण एक होतं की शिक्षकाचा पगारच तुटपुंजा होता, त्यांना काही देण्यासारखं नव्हतं. शिक्षक देऊ शकत होता फक्त विद्यादान, परंतु कधी कधी समाजाची अपेक्षा असायची की आमचा गणपती आला, आमच्या गावची यात्रा आली, द्या पाहिजे, त्यावेळेस थोडेसे स्पार्क व्हायचे. परंतु आज अभिमान वाटतो, ते गुरुजी सेवानिवृत्त झाले, त्यांची बायपास सर्जरी झाली, पण आज त्यांना केळीमध्ये त्यांची केळी शेतातली केळी दुबईला एक्सपोर्ट झालेली. म्हणजे अगदी त्या ज्ञानात नाही तर शैक्षणिक बरोबर शेतीच्या सुद्धा ज्ञानात त्यांनी आमची भर पाडली. चांगले गुरुजी भेटले, कारण गुरुजींचं काम या ठिकाणी द्यायचं आहे, पण ते ज्ञानदान आहे, हो. बाकी नाही. आणि बाकी गोष्टीची समाधान अपेक्षाही करू नये. कारण गुरुजींनी ज्ञानदान जर चांगलं केलं तर अनेक पिढ्या घडतात, राष्ट्र घडतं, राष्ट्र उभारतं. आणि म्हणून ते नेशन बिल्डर आहेत. आणि म्हणून अशा नेशन बिल्डरकडनं फार तर फार आपण फक्त आणि फक्त जर कुठल्या अपेक्षा करायची असेल तर आमची मुलं चांगली घडवा. मला असं वाटतं की गुरुजींचा तो वारसा तुम्ही आज चालवत आहात की विद्यार्थी चांगले घडवत आहात. सर, अगदी तुम्हाला शाळेमध्ये अगदी आपण मुख्याध्यापक व्हावं किंवा शिक्षक व्हावं असं कधी वाटलं होतं का अगदी हे प्री प्लॅन होतं की आपला शिक्षकच व्हायचं? नाही, मी तसा अपघातानं याच्यात आलो. अच्छा. मी तुम्हाला सांगितलं की माध्यमिक शिक्षण इथं बेलापूर आपल्या हरेगावला रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये. नंतर माझी बहीण होती, ते मेवणे शेतकी अधिकारी होते कोपरगाव सहकारी साखर कारखान्याला, म्हणजे खासदार शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आत्ताचा. तर त्या ठिकाणी एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व म्हणून होतं. आणि गावात शाळा नव्हती त्यावेळेस, 7वीपर्यंत होती. हरेगावला जायला रस्ता नसल्यामुळं मला कोळपेवाडीला नेलं. मग काही दिवस मी गौतम पब्लिक स्कूलला नव्यानं सुरुवात झालेलं होतं, ते आज खूप मोठ्या पब्लिक स्कूल आहे, त्या ठिकाणी काही दिवस राहिलो. परंतु मला करमलं नाही, थोडीशी शाळा छोटी वाटायची, आज खूप मोठी आहे. तर छत्रपती शिवाजी विद्यालय जे महाराष्ट्रात पहिल्या टॉप 10मध्ये रयत शिक्षण संस्थेची शाळा होती, तिथं माझं माध्यमिक शिक्षण झालं. त्यानंतर बोरावके कॉलेजला आलो.
मध्यंतरी 1-2 वर्ष मी पुण्याला पण मॉडर्न हायस्कूलला होतो. आईने सर्व प्रकारचे लाड पुरवले. त्याच्यानंतर इथं कॉलेजला माझं शिक्षण झालं. तर मला सांगायला अभिमान वाटतो माझ्या मित्रमंडळीचा आणि त्याचबरोबर आईच्या कर्तृत्वाचा. माझ्या कॉलेजच्या लाईफमध्ये जी मित्रमंडळी मिळाली, साधारणपणे प्रत्येकाला लालसा असते की आपण स्वतःचं नाव कमवावं. त्यातली त्यात कॉलेजच्या निवडणुका म्हणजे फार मोठा गाजलेला काळ होता. त्या कॉलेजच्या निवडणुकीमध्ये माझं नाव मला कधी सुचवावं लागलं नाही. इवन आमची मित्रमंडळी निवडणूक सुरू झाली, अरे आपल्याला कोणाला उभं राहायचं, ते म्हणायचे आपल्याला उभं राहायचं, आपला उमेदवार ठरलेला आहे ऑलरेडी. अरे वा. आणि मग ते स्वतः म्हणायचे बागचे नावतडे नाव मागच्या नव्हतं, आपल्याला नो चॅलेंज म्हणे, आपला उमेदवार ठरलेला आहे. आणि मला त्यांचा अभिमान वाटतो की 11वी पासून तर TY BSc पर्यंत वर्ग प्रतिनिधी म्हणून मला त्यांनी डोक्यावर घेतलं. अगदी शेवटच्या वर्षी वर्ग प्रतिनिधी नाही तर जनरल सेक्रेटरी म्हणून मला कॉलेजच्या मध्ये संधी मिळाली. आणि त्याचं कारण आहे माझ्यावरती गुरुजनांचं नितांत प्रेम आणि त्यांच्या सहकार्य. पहिला आपण जसं आता लोकनियुक्त सरपंच आहे तसा लोकनियुक्त जनरल सेक्रेटरी म्हणून पहिल्यांदा फ्रॉम टॉप टू बॉटम वोटर असलेला, म्हणजे 11वी ते MA पर्यंत सर्व मतदान मला झालं. आणि मला मित्रमंडळीचा प्रकर्षानं आणि प्राध्यापक म्हणजे गुरुजनांचा प्रकर्षानं सन्मानपूर्वक उल्लेख करावा असा वाटतो की त्यांच्या सर्वांच्या प्रेमामुळं माझं व्यक्तिमत्व असं घडलं गेलं कॉलेज लाईफमध्ये, मित्रामुळं, सरांमुळं माझ्या, की माझ्यावरती नितांत प्रेम करणाऱ्या मित्रांनी निवडणुकीमध्ये मला जी मतं पडली आणि इतरांना मतं पडली, स्ट्रेट फाईटमध्ये सर्वांचे डिपॉझिट जप्त व्हायचे. म्हणजे साधारण 1280 मतदान जर असेल तर वरचं 180च मतदान उरलेल्या सर्वांना जायचं डिवाइड होऊन आणि 1100 मतदान मला पडायचं. मला असं वाटतं की आईने जे संस्कार घातले, समाजात कसं वागावं, मित्रांशी कसं वागावं, म्हणजे मला असं वाटतं की बागचंद आवताडे सर म्हणजे अगदी एक चांगले मित्र नाही का, त्याचबरोबर अगदी एक चांगलं व्यक्तिमत्व, एक आदर्श शिक्षक, एक उत्कृष्ट नेतृत्व, या सगळ्या गोष्टी घडवल्या आईने, तुमच्या गुरुजनाने. सर आता एक मला विचारावं असं वाटतं की याच माळेवाडी परिसरामध्ये जडणघडण झाली, अगदी लहानाचे मोठे झालात, अगदी अभ्यासामध्ये हुशार होता, तुम्हाला चांगली गुरुजी लाभली नाही का, आजही घुंगराची काठी आठवते, आजही तो भूतकाळ आठवतो. परंतु विचार असं वाटतं सर की जेव्हा शिक्षक झालात नाही का, आणि शिक्षक ते एक शिक्षक बांधवांचं नेतृत्व किंवा मुख्याध्यापक बांधवांचं नेतृत्व, तर एक शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान, त्याचबरोबर एक संघटनेमध्ये योगदान, ते सांगा सर. आता मी तुम्हाला सांगितलं की मी या क्षेत्रामध्ये अपघातानं आलो. माझी खरं तर प्रथमतः शेतकी अधिकारी होण्याची इच्छा होती. मेवण्यांचं पहिल्यांदा आपल्या घरात जसा माणूस असेल तशी एक संस्कार असतो. परंतु दुर्दैवानं बहिणीचं निधन झालं. तिच्या स्वरूपाविषयी, तिच्या बुद्धिमत्तेविषयी आमच्या पंचकृषीमध्ये आजही चर्चा होते. इतकं सौंदर्य होती. आणि ती जोडी जर गावात आली तर लोक सगळे कामं सोडून भेटायला यायचे. 2-2 दिवस आमचं घर सोडत नव्हते लोक, म्हणजे इतका तिच्यात लाळा होता. दुर्दैवानं 75 साली ती एक्सपायर झाली. आणि नंतर माझे जे स्वप्न होते ते थोडेसे विखुरले गेले. मग कृषी विभागाचा विषय सोडून दिला आणि नंतर मी प्लेन ग्रॅज्युएट झालो. प्लेन ग्रॅज्युएट झाल्यानंतर मला नोकरी BScचा निकाल लागण्याच्या अगोदर ऑफर आली. मी अशोक कारखान्यामध्ये केमिस्ट म्हणून नोकरी केली. अच्छा, म्हणजे इकडं शाळेमध्ये येण्या अगोदर अशोक सहकारी साखर मॅन्युफॅक्चर लॅब केमिस्ट, त्याच्यानंतर त्यावेळेस ॲप्रेंटिसशिप असायची, ट्रेनिंग. तर मला पहिल्यांदा लॅब केमिस्ट, नंतर चेअरमन साहेबांनी सांगितलं की ती पण एक वेगळी कथा आहे की ते या ठिकाणी आमचे चेअरमन दररोज यायचे. त्यांची शेजारी शेती होती आणि त्यांचे वडील आणि माझे वडील हे जीवलग मित्र होते. आणि मैत्रीची आठवण म्हणून बिगर निकालाचं मला डायरेक्ट जॉईनिंग झालं आणि मी 3 वर्ष नोकरी केली. पुढं तात्विक मतभेद, ते बिचारे एक्सपायर झाले. त्याच्यानंतर दुसरे आले. राजकारणातला थोडासा सूडबुद्धीचा प्रकार म्हणा, आम्हाला नोकरीतून काढून टाकलं. आम्ही त्यांना आता इथं 8 एकर पीक होतं माझं या शेतीमध्ये. जर
180 रुपयाच्या किंवा 280 शेवट झाला होता. त्या पगारात माझं मोटरसायकल वापरत होतो. आईने मला शाळेमध्ये असताना ही बुलेट जपून ठेवलेली आहे ना, ती आईने मला, माझा मुलगा राजदूत गाडीवर सुद्धा नको, राजदूत होती पहिली, बुलेटवरच कॉलेजला गेला पाहिजे ही अपेक्षा माझ्या बाबतीत व्यक्त केली. आईने ती बुलेट घेतली होती सर. हो, आईने मला घेऊन दिलेली आहे आणि आजही ती माझ्याकडे आहे. आणि तीच फक्त एकच आहे, मला ही गाड्यांचा शौक आहे. आजही दारामध्ये तुम्हाला 5 गाड्या, नुसती बुलेट जपली नाही तर आईचं प्रेम आईचं प्रेम म्हणून ती जपून ठेवली. छान. आणि पुढं हे झाल्यानंतर MPSCच्या परीक्षा मी दिल्या. MPSCच्या परीक्षेमध्ये मी फॉरेस्ट ऑफिसरची परीक्षा पास झालो, PSIची परीक्षा पास झालो, त्याच्यानंतर SCFची, MPSCची, UPSCची परीक्षा पास झालो. त्यातले मी पुढं गेलो ते फॉरेस्ट ऑफिसरच्या याच्यामध्ये. मला म्हणजे 100 जागेपैकी माझा 63 म्हणजे 63वा नंबर होता आणि मेरिट लिस्टमध्ये 63वा. त्याच्यानंतर 30 लोक कॅन्डिडेट असे होते की जे डिस्क्वालिफाय झाले, म्हणजे डेट ऑफ पासिंग जी आहे ती डेट ती त्यांच्याकडून उशिरा निकाल लागल्यामुळं त्याची जी तारीख होती त्याच्यात बसले नाही. आणि 30 म्हणजे मी 33व्या क्रमांकावर होतो. माझा इंटरव्ह्यू बॅरिस्टर PG पाटलांनी घेतला. बॅरिस्टर PG पाटील असं व्यक्तिमत्व, ते रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होते, कर्मवीर अण्णांचे खास शिष्य होते आणि लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यावेळेस मी MPSC परीक्षा दिली. 45 पैकी 43 प्रश्न मी बरोबर दिले उत्तर. आणि जुने लोक होते त्यांना असं आतल्या गाठीचे नसायचे, ते गुड, व्हेरी गुड, एक्सलंट असं म्हणजे असे खुर्चीतून उठून हे करायचे, काय मुलगा हुशार आहे. आणि पुढं दुर्दैवानं आज आरक्षणाचा विषय निघाला. मला त्याच्यावर बोलायचं नाही. ज्या व्यक्तीचं सिलेक्शन झालं ती बिचारी हयात नाही, त्याच्यामुळं बोलण्यात हे नाही आरक्षण हा विषय. पण मला भोवला आरक्षणाचं की तत्कालीन उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामरावजी अधिक, जे आमचे मार्गदर्शक संस्थेचे चेअरमन होते, गोविंदरावजी अधिक साहेब, ते पण गोल्ड मेडलिस्ट होते. माजी कृषी मंत्री, लॉ मिनिस्टर, पाटबंधारे मंत्री, खूप मोठं त्यांनी काम केलेलं आहे. आणि ते माझे मार्गदर्शक आणि आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक सगळ्या मार्गाने माझ्यावरती एक आशीर्वाद, आधारवड म्हणून माझा दृष्टीनं होतं. माझ्या कुटुंबामध्ये जे आज इन्स्पायरेशन झालं, आईने रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलं त्यावेळेस स्वतः गोविंदरावजी अधिक साहेब इथं आले होते. तर सांगण्याचा भाग असा की इथं शेतीच्या आई जशी कष्ट करत होती तसा मी पण, माझे लाड झाले, खूप झाले. अगदी मित्रमंडळी इलेक्शनला उभं राहिलं तर पैसे जर आणायचे असेल फक्त टोकन म्हणून गाडी घेऊन यायचे आणि आईला सांगायचे मागच्या निवडणुकीला उभा राहिला, आई म्हणायची राहिला का उभा, अरे आता किती वेळा राहतो, नाही आता यावेळेस आम्हीच उभं केलं. बरं काय मग, आम्हाला 5,000 रुपये पाहिजे, 10,000 रुपये पाहिजे. अक्षरशः आई कुठले आडेवेडे न घेता त्यांना जेवण करून पैसे देऊन जायची. म्हणजे 5 रुपये लिटर पेट्रोल असताना माझ्या आईने मला 20-20 हजार रुपये त्यावेळेस निवडणुकीला दिले. आजही आईची आठवण येते नाही. हो, आजही. आपण वळूया आता तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीकडे. आपण जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे कार्य केलं आहे आणि संघटनेत जे कार्य केलं आहे, आम्हाला त्यावर फोकस टाकायचा आहे, ते सांगा सर. आता आपण बरोबर त्याच टप्प्यात आलेलो होतो. नंतर कारखान्याची नोकरी सुटली. या वादात आपल्याला त्याच्यावर चर्चा नाही करायची, कारण करणारे स्वर्गवासी झाले. आता प्रश्न, मला तत्कालीन कारखान्याचे सेक्रेटरी चिके पाटील साहेब, म्हणजे त्यांना गंगाधर केशवराव बकाल साहेब, ते प्रभारी कार्यकारी संचालक कारखान्याचे होते आणि स्वर्गीय अधिक साहेबांनी त्यांचीच नेमणूक सेक्रेटरी म्हणून केली. आणि आम्ही गेलो, आमचा लढाऊ बाणा त्या ठिकाणी पब्लिक स्कूल अधिक साहेबांचं होतं. आणि स्थानिक लोकांना नोकरीमध्ये प्राधान्य देत नाही हा इश्यू करून आम्ही त्यांना जाम करायचं ठरवलं, अधिक साहेबांना किंवा त्यांच्या लोकांना. तिथं गेल्यानंतर थोडासा गदारोळ झाला, याचा इंटरव्ह्यू का नाही घेतला, त्याचा का नाही घेतला, म्हणजे नोकरीची सुरुवात सुद्धा याच्यातून झाली. आणि मग बकाल साहेब की ज्यांची पूर्वी माझ्यासाठी 3 वेळेस ऑर्डर केलेल्या होत्या, म्हणजे कारखान्याचे जे आदेश होते त्यांच्या सहीनं मिळालेले होते. आणि मग मी तिथं गेल्यानंतर मला त्यांनी बोलवून घेतलं, काय तुमचं म्हणणं. म्हटलं साहेब स्थानिक लोकांना प्राधान्य. त्यांनी एकाच भाषेत, माझ्यावर विश्वास आहे. म्हटलं साहेब तुम्ही, अधिक साहेबावर विश्वास आहे. म्हटलं ते आमचे
सर्व काही आहेत इथं वर डोक्यावर म्हणलं हे जे छत्र आहे त्यांचं आहे असं समजा म्हणलं मग माझ्यासाठी ऐका सर्वांना जेवढे आहे तेवढ्यांचे अर्ज द्या लिस्ट द्या 2-3 महिने माझ्यासाठी थांबा तुमच्या नोकरीचं हे करू असं झालं. पुढं ते आमचे मॅनेजमेंटमध्ये थोडेसे लोक आम्हाला बोलायला लागले की बुवा आम्ही MSc झालेले घेणार कारण मी कारखान्यात होतो त्यावेळेस B.Ed नव्हतं आणि मग आम्ही MSc B.Ed झालेले घेणार आमके झाले घेणार म्हणलं लोक थांबणार नाही तुमच्याकडं हे नाही आम्ही स्टॅम्प करून घेणार. म्हणलं तुम्ही कोणाचे स्टॅम्प पाळले म्हणून माझे इंटरव्ह्यू असा तुम्ही कोणाचे स्टॅम्प पाळले म्हणून लोक तुमचे पाळणार लगेच जाणार म्हटलं. असं मॅनेजमेंटशी संघर्षाची भूमिका करत असताना सुद्धा अधिक साहेबांनी असं पेपरमधून पाहिलं कोण आहे भागवत आहे का काय चाललं साहेबांशी मी नम्रता अगदी साहेबांचा माझ्यामध्ये जीव होता पण बाकीचे थोडेफार आडवे असायचे. तर तरी साधारण ऑगस्टमध्ये माझी 1 ऑगस्टला म्हणजे 7 जूनमध्ये इंटरव्ह्यू होतात जुलै ऑगस्ट 2.5 महिन्याने माझी नेमणूक झाली आणि मला अभिमान वाटतो की त्यानंतर त्या ठिकाणी मला प्राचार्य ते आर्मीतले कॅप्टन होते त्यांचं मार्गदर्शन मिळालं. PNCC ऑफिसर म्हणून मला ट्रेनिंगसाठी पाठवलं गेलं आणि कमिशन्ड ऑफिसर झालो आणि पब्लिक स्कूलला आलो. त्यानंतर मला त्यांना परमनंट करावं लागत होतं अशा पद्धतीनं मला त्यांनी परमनंट केलं. अनट्रेन असताना BSc असताना पूर्वी असायचं ते परमनंट झालो आणि शैक्षणिक सुरुवात झाली. आता इन सर्व्हिस B.Ed केलं इन सर्व्हिस B.Ed अण्णामलाई विद्यापीठाचे B.Ed केलं आणि मी माझे स्वतःचे गुरु तिथलेच प्राचार्य होते M. कृष्णन म्हणून ते साऊथ इंडियन होते आणि त्याच्यानंतर मी लोकांचा गुरु झालो. B.Edला मी गाईड टीचर म्हणून काम केलेलं आहे. माझेच लोक आहेत जे हाताखाली आले असिस्टंट म्हणून आणि सुदैवानं फक्त मी 2दा गुरु झालो. 2 वर्ष ती बॅचेस टिकल्या पुढं यशवंतराव मुक्त विद्यापीठ चालू झाल्यामुळं अण्णामलाईला त्यांनी लिस्टमधून काढलं परंतु आमचे लोक समर्थ झाले सगळे. अशा पद्धतीनं हे झालं आणि पुढं मात्र माझा शैक्षणिक प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. तोपर्यंत ओनली आय वॉज ओनली एम्प्लॉई मी ॲन एम्प्लॉई मी फक्त हे करत होतो. परंतु तत्कालीन पिरियड जर पाहिला तर तुम्हाला सांगतो आता ते MPSCची आठवण राहिली की त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन पुढं रोस्टरप्रमाणे हे झालं नाही. रामराव अधिकांना दुर्दैवानं ते एका प्रकरणात वसंतदादांनी जुने लोक निगरघट्ट कसे असतात याचं उदाहरण आहे. एक सालच अगदी चांगलं बुद्धिमान व्यक्तिमत्व ज्याचा सल्ला इंदिरा गांधी घेत होते त्या व्यक्तिमत्वाला मातीत गाडण्याचं काम वसंतदादांनी केलं आणि त्यावेळेस त्यांचे सगळ्या 7 मंत्र्यांनी राजीनामे दिले आणि दुर्दैवानं आमची लिस्टसुद्धा गेली. बॅरिस्टर PG पाटलाला सुद्धा मानलं नाही त्यांनी आणि त्यानंतर संपूर्ण बॅच आरक्षणाची भरली की ज्यांनी आम्हाला बाय बाय करताना गुड बाय करत असताना मार्क विचारले होते. मला 380 होते. समोरच्या व्यक्तीला जो आरक्षणाचा होता त्याला 160 मार्क होते आणि आम्ही नापास झालो आणि तो पास झाला. ही किमया MPSCच करू शकत होती. मी त्याच्यावर LAQ करणार होतो परंतु मला काही लोकांनी सांगितलं की तुझं वय आहे अजून असेंब्लीत आयोगावरती आपण आक्षेप घेता येत नाही. सर आपल्याला फोकस टाकायचं आहे. तुम्ही एक मुख्याध्यापक म्हणून शाळेसाठी दिलेले जे योगदान आहे ते सांगा आणि त्याच्यानंतर तुम्ही आता मुख्याध्यापक संघटनेचे प्रदेश संघटक आहात तर ती भूमिका सांगा सर. आता मी इथं आल्यानंतर संस्थेमध्ये मी B.Ed करत होतो आणि साहेबांच्या डोक्यात कल्पना आली. स्वर्गीय गोविंदरावजी अधिक साहेब माझे मंत्री मी सांगितलं की ते आमचे सर्व काही आहेत मार्गदर्शक आधारवड आणि मी कुबेर म्हणायचो. एकदा पाठीवरती थाप पडली तर वर्षभर बॅटरी आम्ही म्हणायचो सोलर बॅटरी चार्ज राहते. तर त्यांनी मग आदेश केला की आपल्याला परिसरामध्ये शाळा काढायच्या. तर त्यावेळेस मी एकमेव होतो जसा उल्लेख केला की एक मोटरसायकल असणारा एकमेव अख्ख्या संस्थेमध्ये. तर माझ्याकडं साहेबांनी जबाबदारीनं की आपण राजकीय संघर्ष टोकाला आहे आपल्याला मराठी हायस्कूल्स काढायचे आहेत. साहेब आमदार होते त्यावेळेस आणि मंत्री पण होते परंतु इथं संघर्ष टोकाला होता आणि सगळ्या तालुक्यात पूर्ण साहेबांच्या विरोधात होत संस्था म्हणजे ग्रामपंचायत जे ठराव करण्यासाठी. मग माझ्या कार्यकुशलतेचा उपयोग साहेबांनी करून घेतला. भागवत म्हणायचे मला भागचंद नावाने कधीच हाक मारली नाही. माझ्या आयुष्यात 3 माणसं माझी आई वडील आणि वडील वारल्यानंतर आमच्या एक ज्येष्ठ बंधू त्यांनी सर्व प्रपंचामध्ये एक हुशार होते त्यागी व्यक्तिमत्व पर्वतराव अवतडे.
ते हे तीनच व्यक्ती मला भागवत म्हणायचे, बाकीचे गावात सुद्धा नाही. ऑन रेकॉर्ड मी भागवत आहे रेकॉर्डला इथं. परंतु ते ते सर्वे करण्यासाठी माझी नियुक्ती केली आणि मी 5 शाळांचे सर्वे करून, अगदी राजकीय विरोधक असताना विस्तव जात नव्हता दोघांमध्ये, परंतु लोकांनी केवळ माझी राजकीय डिप्लोमसी आपण ज्याला म्हणतो, समयसूचकता लोकांशी वागण्याची, आणि मग साहेबांना त्यावेळेस एका वेळेस 3 एका वेळेस 3 अशा 6 शाळांचे प्रस्ताव मंजूर झाले आणि इथंच शाळा सुरू झाली. मग आता प्रश्न असा आहे की शाळा सुरू झाली, पब्लिक स्कूलवरतीच होते, बाकीचे लोक मग पगार नाही काय नाही, कसं पाठवायचं. विना अनुदानित तत्वावर शाळा मिळाल्या होत्या. मग त्यांनी सांगितलं ते ज्यांनी ते चालू केले ना त्यांनी ते मुख्याध्यापक म्हणून पब्लिक स्कूलमधनं आम्हाला या ठिकाणी पाठवलं आणि अशा प्रकारे माळेवाडीमध्ये विद्यालय सुरू झालं. 14 विद्यार्थ्यावरती आज त्या शाळेमध्ये 650 विद्यार्थी शिकत आहेत. सर, निश्चितपणे ही कामगिरी कौतुकास्पद आहे. साहेबांनी विश्वास टाकला, हो. माळेवाडी या गावामध्ये शाळा सुरू केली आणि आज 600-650 हा पट आहे. तर मला असं वाटतं की ही गुणवत्ता आहे. हो, तुमच्या सगळ्या टीमचं हे काम आहे. सगळे जे तुमचे सहकारी आहेत हे उत्कृष्ट काम करतात आणि त्यांचं नेतृत्व आजही ते सर्व म्हणतात. नव्हे तर संस्थेचे आमचे विद्यमान सेक्रेटरी, राष्ट्रवादीचे सरचिटणीस आहे, प्रदेश सरचिटणीस अविनाशजी अधिक साहेब, ते म्हणतात अशोक एज्युकेशनमध्ये माझ्या शब्दाला जेवढं वजन आहे, किंबहुना माझ्यापेक्षा 2 पावलं पुढं वजन असणारं व्यक्तिमत्व म्हणजे भागचंद अवताडे सर. भागचंद सर म्हणतात, मला अवताडे म्हणतच नाही, भागचंद सर नाव. म्हणजे जसं शाळेचं सांगितलं तुम्ही, तसं मुख्याध्यापक संघटनेमध्ये कधीपासून आलात, त्याचबरोबर आज त्याचे प्रदेश संघटक आहात. तर एक मुख्याध्यापक बांधवांच्या नेमक्या काय अडचणी असतात आणि संघटनेच्या माध्यमातून त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले आहेत? आता मला सांगायला अभिमान वाटतो की ती शाळा ज्यावेळेस इथं सुरू झाली, मी वयाच्या म्हणजे 89मध्ये मुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापक, म्हणजे मुख्याध्यापक होण्यासाठी जेवढी पात्रता लागते ना, किमान 5 वर्ष, तेवढी ओलांडताना सुद्धा मी 3 वर्ष त्यातला प्रभारी मुख्याध्यापक होतो. म्हणजे सुरुवातीपासून तालुका मुख्याध्यापक संघटनेत उपाध्यक्ष, अध्यक्ष आणि रिटायर होईपर्यंत सलग 24 वर्ष मी मुख्याध्यापक संघटनेचा तालुका अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर शिक्षक लोकशाही आघाडी, आपण ज्याला महाराष्ट्र TDF म्हणतो, माध्यमिक शिक्षक संघटना, म्हणजे तालुक्यातल्या जेवढ्या शिक्षकांच्या संघटना आहे त्याचं अध्यक्षपद माझ्याकडनं झालं. त्याच्यानंतर जिल्ह्याला गेलो, जिल्ह्यामध्ये सुद्धा उपाध्यक्षपदी होतो. नंतर पुणे विभागाची नेमणूक झाली, पुणे विभागात विभागीय अध्यक्ष म्हणून काम केलं आणि नंतर दुर्दैवानं आमचे जे गॉडफादर म्हणतात, मुख्याध्यापक महामंडळातले सगळ्यात संस्थापक अध्यक्ष, ज्यांनी मुख्याध्यापक संघ स्थापन केलं, ते रावसाहेब दादा आवारी, त्यांनी संपूर्ण राज्यभर ही चळवळ उभी केली. मुख्याध्यापक संघटना पश्चिम महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळ, की ज्याचा मी प्रथम अध्यक्ष होतो, आणि त्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्याचे मुख्याध्यापक महामंडळ. याच्यामध्ये एक असं झालेलं होतं की दादांनी एक पूर्वी मुख्याध्यापक महामंडळ 3 वेगळे नव्हते, एकत्र होते, परंतु त्याची मर्यादा कार्यक्षेत्र लिमिटेड असल्यामुळं त्या ठिकाणी त्याला पश्चिम महाराष्ट्र अशा पद्धतीने करायचं. परंतु दादांच्या वरती दुर्दैवी एक आघात झाला. अपघातामध्ये त्यांना ब्रेन हॅमरेज झालं. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर ते कोमात गेले. 2 महिने कोमात होते. जगतील का जातील येते नाही. आणि 2 महिन्यानंतर कोमातून बाहेर आले तर बेडवर 2 वर्ष होते. आता काय झालं त्यानंतर, म्हणजे त्या मधल्या कालखंडामध्ये जे काही विश्वस्त मंडळी होती, ही विश्वस्त मंडळी ज्यांनी दादांनी नेमलेली होती, यांनी काय केलं, एकमेव ठराव केला. दादांचे जेवढे अधिकार होते ते सगळे काढून टाकले आणि रावसाहेब आवारींना मुख्याध्यापक महामंडळातून महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ, की जे पॅरलल पश्चिम महाराष्ट्राला होतं, ते त्यांनी काढून टाकलं. आणि दादांना आणि संपूर्ण ठेवी, इमारती आणि जे काही बॉन्ड वगैरे सगळे जे असतील ते सगळे
हायजॅक झाले, त्या माणसानं बाहेर काढलं. जेव्हा ते कोमातून बाहेर आले आणि पाहिलं, आणि मीनवाईल त्या विदर्भ आणि मराठवाड्याचे वाद चालू झाले, म्हणजे यांच्याशी, किंवा तुम्ही आवारी सरांना काढणं योग्य नाही किंवा हे नाही. मग त्यांनी ठराव करून घेतला की तुम्हाला मराठवाड्याचा आणि एकही याचा प्रतिनिधी करायचा नाही, विदर्भ मराठवाड्याचा संबंध नाही. म्हणजे हे झालं फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरतं. त्याच्यानंतर त्यांच्या वागण्यामुळं अशी परिस्थिती झाली की ते फक्त पुण्यापुरतं मर्यादित राहिलं. पुणे नगर ह्या आपण पुढं इकडचे सगळे महामंडळं हे झाले. आणि या सगळ्या महामंडळावरती काम करत असताना मला शिक्षकांच्या, मुख्याध्यापकांच्या प्रश्नाबाबतीत विना अनुदानित शाळांचे प्रकर्षानं जास्त जाणवले. आणि यामध्ये अगदी मी SSC बोर्डाचे प्रश्न असतील, मुलांचे फी लेट झाल्यानंतर हे झालं की ॲटोमॅटिक त्यांचा म्हणजे दंड पडतो, ते दंड 35-40 हजार रुपये माफ केले. आणि शिक्षकांच्या प्रश्नासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. अशा पद्धतीनं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मला काम करण्याची संधी मिळते. धन्यवाद. मुख्याध्यापक संघाचे संघटनेचे प्रदेश संघटक सन्माननीय भागचंद आवताडे पाटील सर, निश्चितपणे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व. अगदी मुलाखतीचा जो प्रवास आहे, या प्रवासात पाहिला असेल आपण की श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी या गावचे ते भूमिपुत्र. अगदी एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. अनेक आठवणी आहेत, त्यांचे वडील, नाना, त्यांची आई असेल. अगदी या सगळ्यांनी भरभरून त्यांना दिलं, प्रेम केलं, मार्गदर्शन केलं, चांगलं घडवलं, चांगले संस्कार केले. आणि त्यांनीसुद्धा पुढील काळामध्ये आपले विद्यार्थी घडवले, अनेक लोकांना मार्गदर्शन केलं. आणि मुळामध्ये आजही त्यांची ओळख काय असेल तर ज्याला अडचण आहे त्या अडचणीत ते धावून जातात. म्हणजे अगदी सगळ्यांचे काका, सगळ्यांना या ठिकाणी काही प्रश्न असू द्या तर मी आहे, ही भूमिका त्यांची असते. आणि म्हणूनच या ठिकाणी या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा जो जीवनप्रवास आहे तो पाहिल्यानंतर, तो ऐकल्यानंतर एकच लक्षात येतं की तुम्ही स्वच्छ मनानं राहा, सगळं चांगलं होतं, सगळं ठीक होतं. मन चांगलं असेल तर जग चांगलं आहे. अगदी ही मुलाखत आवडली असेल, परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. धन्यवाद.